नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आउट या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. या लेसनचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर जरूर बघून घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर चला आता आपण पॉइंटर्सकडे वळूया. इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर फर्स्ट. मेक अदर मीनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. आता बॉक्सेसमध्ये आपल्याला काही वर्ड्स दिसत आहेत, त्याच्याऐवजी आपल्याला आपल्या मनाने काही मीनिंगफुल वर्ड्स टाकायचे आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट आहे वी विल गो अँड इटिंग टुडे. तर आज आपण अँड इटिंगसाठी जाणार आहोत. हा झाला आपला सेंटेन्स. तर बॉक्समध्ये आहे अँड इटिंग, त्याऐवजी आपण असंही लिहू शकतो वी विल गो बाईक रायडिंग टुडे, म्हणजे आज आपण बाईक रायडिंगसाठी जाणार आहोत. आपल्याला सुटेबल असे मीनिंगफुल वर्ड्स तिथे टाकायचे आहेत. तुम्ही याऐवजी दुसरे वर्ड्स सुद्धा इथे टाकू शकता. देन सेकंड आहे दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. अशा प्रकारे आपण पँगोलिन्स हे गॉबल करतो म्हणजे गिळतो, टर्माइट्सला गिळतो. तर ब्रॅकेटमधला सेंटेन्स आहे पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. आन्सर आहे दिस इज हाऊ वी बॉईज एन्जॉय प्लेईंग क्रिकेट. म्हणजे आपण अशी मुलं क्रिकेट खेळायला एन्जॉय करतात. देन थर्ड, यू हॅव टू गो ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल. यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट द ग्रीडी पीपल, म्हणजे तुम्ही तुमचं ग्रीडी पीपल पासून संरक्षण करायला पाहिजे. तर आन्सर होऊ शकते ग्रीडी पीपलच्या ऐवजी तुम्ही असं करू शकता यू हॅव टू बी युअर गार्ड अगेन्स्ट रॉबर्स, म्हणजे जे चोर असतात, दरोडेखोर असतात, त्यांच्यापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. देन नेक्स्ट आहे लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप. पूर्ण आयुष्य हे कठीण भरलेलं आहे. तर आन्सर आहे लाईफ इज नाऊ फुल ऑफ हॅपीनेस. पूर्ण आयुष्य सुखाने भरलेलं आहे. देन क्वेश्चन नंबर सेकंड, लिस्ट ऑल दीज रेफरन्सेस इन द स्टोरी दॅट टेल यू दॅट इट इज नाईट टाईम. आता आपल्याला लेसनमधले अशी काही सेंटेन्सेस, अशी काही रेफरन्सेस फाइंड आउट करायचे आहे की ते आयडेंटिफाय करतात नाईट टाईम आहे, हे रात्रीची वेळ आहे हे आयडेंटिफाय करतात. तर आपल्याला कशावरून लक्षात येते की नाईट टाईम आहे? फर्स्ट आहे बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप, म्हणजे पूर्ण दिवसभराच्या सुस्तीनंतर बेबी वॉज स्टील ड्राउझी, म्हणजे बेबी अजूनही आळशी आहे. ठीक आहे. देन शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑफ, म्हणजे ब्राईट लाईट कधी पास होतो? रात्रीच्या वेळेला. देन वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. आता पुन्हा आपण रात्री येऊ बरं का, जेव्हा ही मम्मा बेबीला सांगते. यावरून सुद्धा कळते की आता हे रात्रीला आले आहे आणि पुन्हा उद्या यायची ते गोष्टी करत आहेत. वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स, म्हणजे आपण घरी पोहोचायला पाहिजे दिवस उजाडायच्या आत, असा त्याचा अर्थ होतो. देन त्यातलाच आहे सेकंड पॉइंट, क्वेश्चन सेकंड मधला नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सलेट द फ्रेजेस इन टू युअर मदर टंग, म्हणजेच तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. तर कोणत्या वर्ड्सचं? तर आपण जे वरती बघितलेले आहेत. तर जसं ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप, म्हणजे दिवसभराच्या झोपेमुळे पेंगुळलेला, असा त्याचा अर्थ होतो. सेकंड, ब्राईट लाईट पासिंग आउट, म्हणजे टॉर्चचा पुढे जात असलेला प्रखर प्रकाश. देन थर्ड, रिटर्न टुमॉरो नाईट, उद्या रात्री परत पुन्हा येऊ, असा त्याचा मिनिंग. आणि फोर्थ आहे मस्ट रीच होम बिफोर डे ब्रेक्स, म्हणजे दिवस उजाडण्यापूर्वी घरी पोहोचलं पाहिजे. देन आपलं थर्ड क्वेश्चन आहे यूज द पँगोलिन्स फॅक्ट शीट टू मेक अ कोलाज गिव्हिंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ऑन पँगोलिन्स, म्हणजे आपल्याला आता कोलाज बनवायचं आहे इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यासोबत इन्फॉर्मेशन सुद्धा द्यायची आहे की पँगोलिनसाठी. तर ते तुम्ही स्वतः, ही ॲक्टिव्हिटी आहे आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः करायची आहे. क्वेश्चन नंबर 4, राईट व्हॉट मम्मा पँगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स, म्हणजे आता मम्मा पँगोलिन आपल्या बेबीला खालील टॉपिक्सवर काय सांगते आहे? फर्स्ट आहे पँगोलिन्स पँगोलिन ॲज ॲनिमल स्पेसीज देअर हॅबिटाईट फूड अँड हॅबिट्स. तर आता पँगोलिन म्हणजे ॲज अ ॲनिमल, तर स्पेसीस म्हणजे त्यांच्या प्रजाती, त्यांचे हॅबिटाईट म्हणजे त्यांचं रहिवास आहे, म्हणजे ते कुठे राहतात, त्यांचं अन्न, आणि त्यांचे हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयी कोणत्या आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच मम्मा पँगोलिन आपल्या बेबीला एक्सप्लेन करून सांगते आहे. तर आन्सर होईल पँगोलिन्स आर फाउंड इन एशिया अँड आफ्रिका. कुठे भेटतात?
कुठे यांच्या प्रजाती आहेत? एशिया आणि आफ्रिकामध्ये आहे. पँगोलिन्स फाइंड इन इंडिया कॉल्ड इंडियन पँगोलिन्स. जे इंडियामध्ये सापडतात त्यांना काय म्हणतात? इंडियन पँगोलिन. इन द नॉर्थर्न पार्ट ऑफ इंडिया चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. म्हणजेच इंडियाच्या नॉर्थ पार्टमध्ये चायनीज पँगोलिन सुद्धा भेटतात. म्हणजेच त्यांच्या प्रजाती सुद्धा तिथे आहेत. Their habitat is a stronghold in the earth nearly 9 inches wide and more than a meter long. आता त्यांचं हॅबिटाट म्हणजे त्यांचं घर. तर कसं आहे श्रंग म्हणजे एक निमूळत होत गेलेलं जमिनीच्या खाली निमूळत होत गेलेलं एक छिद्र आणि ते किती नियरली 9 इंचेस वाईड म्हणजे 9 इंच रुंदीला आणि मोर दॅन अ मीटर लाँग. मोर दॅन अ मीटर लाँग म्हणजे 1 मीटरपेक्षा लांब. मीटरभर लांब आणि जवळपास 9 इंच इतकं रुंदीला ते आहे. जमिनीच्या खाली ते आपल्या बिळामध्ये होलमध्ये राहतात. दे कम आउट ॲट नाईट फॉर सर्चिंग देअर फूड. आता ते रात्रीच्या वेळेला आपल्या बिळातून बाहेर निघतात. कशासाठी? सर्चिंग देअर फूड, अन्न शोधण्यासाठी. अँड्स अँड टर्माइट्स आर देअर मेन फूड. अँड आणि टर्माइट म्हणजेच ते जे उधळी असते, वाळवी असते ते त्यांचं मेन फूड आहे. पँगोलिन्स हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या शरीराभोवती खवले असतात. दे यूज द स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल्स टू क्लाइंब अप अ ट्री. त्यांना असे स्ट्रॉंग क्लॉज असतात म्हणजे पंजे त्यांचे स्ट्रॉंग असतात आणि त्याला नखं सुद्धा असतात. त्यामुळे ते झाडावर पटापटा चढू शकतात. दे हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. आणि त्यांची सेन्स खूप चांगला असतो म्हणजे चांगल्या स्मेल ते चांगले करू शकतात. स्ट्रॉंग सेन्स आहे त्याचं. त्यामुळे दुरूनच येणारा त्यांना काही आपला भक्षक आहे की आपल्याला कोणी मारणार आहे ही गोष्ट ते दुरूनच ओळखू शकतात. देन नेक्स्ट पॉइंट आहे थ्रेट्स टू पँगोलिन्स. आता पँगोलिनचे थ्रेट्स काय आहे? सम पीपल सर्च पँगोलिन्स होल्स अँड डिग देम अप अँड किल देम अँड ईट देअर फ्लेश. आता म्हणजे त्यांच्यासमोर येणारे पँगोलिन्ससमोर येणारे प्रॉब्लेम्स कोणते आहे? तर काही लोकं काय करतात पँगोलिन्सचे होल शोधतात, त्यांना खणतात आणि त्यांना मारतात. तर कशासाठी? ईट देअर फ्लेश. त्यांचं मांस खाण्यासाठी त्यांना मारलं जाते. अँड सेल देअर स्केल्स टू अर्न मनी. आणि त्यांच्या अंगावर जे स्केल्स आहेत तर ते विकून काही माणसं पैसेसुद्धा कमवतात. सो पँगोलिन्स एक्झिस्टन्स इज इन अ डेंजर. म्हणून आता पँगोलिनचं जे एक्झिस्टन्स आहे त्यांचं जे राहण्याचं प्रमाण आहे आता ते धोक्यात आलेलं आहे. देन नेक्स्ट पॉइंट आहे गुड पीपल्स एफर्ट्स टू सेव्ह पँगोलिन. आता काही लोकं तर दुष्ट आहेत, पण काही लोकं चांगली आहेत. तर त्यांचे एफर्ट्स म्हणजे त्यांचे प्रयत्न पँगोलिनला वाचवण्यासाठी कोणकोणते आहेत? तर त्याचा आन्सर सम गुड पीपल नो द पँगोलिन्स इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर. आता काही लोकांना पँगोलिनचं फूड चेनमध्ये म्हणजेच अन्नसाखळीमध्ये किती महत्त्व आहे हे माहिती आहे. दे स्ट्राईव्ह टू मेक देअर लाईफ सेफ अँड हेल्प देम टू ग्रो इन नंबर्स. मग आता त्यांची जीवन वाढवण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी, त्यांची प्रजनन त्यांची येणारी नवीन पिढी वाचवण्यासाठी ते खूप प्रयत्नशील आहे. Some organization like Sahyadri Nisarg Mitra in Maharashtra run awareness campaigns with the help of Forest Department. आता पुष्कशा ऑर्गनायझेशन आहेत. त्यातलीच एक मेन ऑर्गनायझेशन आहे निसर्ग मित्र. सह्याद्री निसर्ग मित्र ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सोबत एक कॅम्पेन चालवत राहत. तर त्यामध्ये ती कोणते कामे करतात? दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट देम. आता ते खेळामध्ये, गावामध्ये येतात, लोकांना समजून सांगतात, की आपण या पँगोलिन्सचं प्रोटेक्शन कशाप्रकारे केलं पाहिजे. दे पुट अप पोस्टर्स अँड हँड आउट पॅम्पलेट्स टू मेक पीपल अंडरस्टँड देअर इम्पॉर्टन्स फॉर किलिंग अँड रिमूव्हिंग मिलियन्स ऑफ अँट्स अँड टर्माइट्स. आता ठिकठिकाणी ते पोस्टर्स लावतात आणि पॅम्पलेट्स लोकांमध्ये वाटतात आणि त्याच्यावर पँगोलिन्सचं इम्पॉर्टन्स आपल्या आयुष्यामध्ये काय आहे, आपल्या निसर्गामध्ये काय आहे ते समजून सांगतात. आपल्यामुळे आपल्याला जे अँट्स आणि टर्माइट्स यांच्यामुळे जे नुकसान होते, त्यांना रिमूव्ह करण्याचं महत्त्वाचं काम कोण करतात? पँगोलिन्स करतात. दे आर ट्राइंग टू स्टॉप इंटरनॅशनल स्मगलिंग ऑफ द स्केल्स ऑफ पँगोलिन्स. आणि जे आंतरनॅशनल स्मगलिंग होते पँगोलिन्सची, तर त्यांना थांबवण्यासाठी हे लोकं प्रयत्नशील आहेत. देन क्वेश्चन नंबर 5. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. खाली सेंटेन्सेस ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट आहे द पँगोलिन्स होम वॉज स्ट्रॉंग होल इन द अर्थ. निमुळतं होत गेलेलं एक छिद्र आहे अर्थच्या खाली. तर आन्सर काय आहे? ट्रू.
Then second, Mama pangolin used her claws to eat ants and termites. मम्मा पँगोलिन आपल्या क्लॉजचा यूज अँट आणि टर्माइट्स खाण्यासाठी करते का? नाही. तर ती कशासाठी करते? डिगिंग द होल्स, अँट हिल्स याच्यासाठी त्यांचा क्लॉथचा यूज होतो. म्हणून आपला सेंटेन्स होईल फॉल्स. देन से बेबी पँगोलिन डिड नॉट लाइक टर्माइट्स. बेबी पँगोलिनला टर्माइट्स आवडले नव्हते. तर आवडले नव्हते का त्यांना? नाही. तर आपला सेंटेन्स आहे फॉल्स. देन डी, मम्मा पँगोलिन पुल्ड हर लाँग बॉडी टुगेदर इंटू अ टाईट बॉल. तेव्हा तिने स्मेल केलं की इथे आपल्याला काहीतरी धोका आहे. तेव्हा त्यांनी आपली पूर्ण बॉडीला पुल्ड केलं आणि ते एक टाईट बॉलमध्ये तिने त्याला आपल्या बॉडीला शेप दिला होता. तर आन्सर आहे ट्रू. देन पँगोलिन स्केल्स आर मेडिसिनल. तर पँगोलिनची जे स्केल्स आहे ते मेडिसिनमध्ये यूज केल्या जाते. सेंटेन्स आहे आपला ट्रू. आणि लास्ट आहे ह्युमन बीइंग्स हॅव डिस्ट्रॉईड पँगोलिन्स हॅबिटाइट. ह्युमन्सनी पँगोलिनचे हॅबिटाइट्स डिस्ट्रॉय करतात. तर सगळेच करतात का? नाही, पण काही जणांनी ते डिस्ट्रॉय केलेले आहेत. म्हणून सेंटेन्स आहे ट्रू. देन लास्ट आपला आहे नाव यूज द सेंटेन्सेस इन द पॅसेज टू फ्रेम अ सिमिलियर ट्रू ऑर फॉल्स एक्सरसाइज. आता पॅसेजमधले अशीच काही तुम्हाला सिमिलियर ट्रू अँड फॉल्सचे एक्सरसाइज करायचे आहेत. रिमेंबर यू मस्ट नो द करेक्ट आन्सर युअरसेल्फ. आणि तुम्हाला जर ट्रू आहे तर अ, ते सांगायचं आहे आणि फॉल्स असेल तर ते तुम्हाला करेक्ट आन्सर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फर्स्ट तुम्ही तुमच्या मनाने इथे कुठलेही सेंटेन्सेस घेऊ शकता. इथे एक्झाम्पल म्हणून मी 3 इथे दिलेले आहेत. फर्स्ट आहे अ पँगोलिन युजेस इट्स स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री. आता ते आपले क्लॉजचा यूज कशासाठी क्लॉज आणि टेलचा यूज झाडांवर चढण्यासाठी करते. तर हो, बरोबर आहे. सेंटेन्स आहे ट्रू. देन सेकंड, पँगोलिन्स हॅव व्हेरी स्ट्राँग आयसाइट. त्यांची नजर खूप स्ट्राँग आहे? नाही. आन्सर आहे फॉल्स. आणि थर्ड, फिमेल पँगोलिन्स आर बिगर दॅन मेल पँगोलिन्स. तर आन्सर आहे फॉल्स. तर मित्रांनो, इथे आपली क्वेश्चन आन्सर्सची ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली आहे. मला आशा आहे सगळे क्वेश्चन्स तुमचे क्लिअर झालेले असतील. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.